नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी माधुरी पांगे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून उरलेले 500 कोटी लवकरच वितरित केले जातील. मुख्यमंत्र्यांची लातूर इथं घोषणा. चारा डेपो उघडणार, चारा छावण्यांसाठी अर्थसहाय्य करणार, तहानलेल्यांना पाणी पुरवण्यासाठी तातडीचे विशेष उपाय करणार. दारिद्र्य निर्मूलन हे केंद्र सरकारचं मूलभूत उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांच्या पार्थिवावर मेघालयात तुरा इथं होणार आज अंत्यसंस्कार. आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. आणि आता सविस्तर वृत्त. चारा छावण्यांसाठी आणखी 50 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठवाड्यातल्या दुष्काळी जिल्ह्यांमधल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह 29 मंत्री सध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पाहणी केल्यानंतर लातूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून उरलेले 500 कोटी रुपये लवकरच वितरित केले जातील असं त्यांनी सांगितलं. चारा टंचाई दूर करण्यासाठी कोकणातून चारा आणून चारा डेपो उघडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. टंचाईच्या निकषात बदल केले जातील. मनरेगाच्या माध्यमातून मजुरांना काम मिळेल, तसंच शेतमजुरांना स्वस्त धान्य दिलं जाईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पाणी टंचाई दूर करण्यासाठीही शासन तरतूद करत असल्याचं त्यांनी सांगितलं. भांडारवाडी धरणातला पाणीपुरवठा योजनेसाठी 37 कोटीचा प्रस्ताव आहे, तो मंजूर केलाय. त्यानंतर मोताळा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून लातूर शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी 24 कोटीचा प्रस्ताव देखील आपण मंजूर. डोंगरगाव बंधाऱ्यातनं पान चिचोली योजनेद्वारे पाणीपुरवठा करण्याकरता 4.76 कोटीचा निधी आपण उपलब्ध करून देतो. आणि भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने सुचवल्यानुसार मांजरा, नागझरी, साई बंधाऱ्यात मोठे चर घेण्यासाठी देखील आपण निधी उपलब्ध करून आमच्या सरकारनं धान्याची योजना सुरू केली आहे. 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ. तर या योजनेमध्ये कोण समाविष्ट होत नाहीये. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, परिवहन मंत्री दिवाकर रावते, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह रामदास कदम, गिरीश बापट, विद्या ठाकूर, दीपक केसरकर आणि इतर मंत्रीही दौऱ्यात सहभागी झालेत. दुष्काळासाठी दिली जाणारी रक्कम लोकांपर्यंत पोहोचते की नाही याची खातरजमा करण्यासाठी दौरा करत असल्याचं वित्त नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बीड इथं सांगितलं. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ आणि पाटोदा इथल्या कामांना भेट देऊन पाहणी केली. गेवराई तालुक्यातल्या पांढरवाडी, बाग पिंपळगाव, वडगाव ढोप या गावांना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. दारिद्र्य निर्मूलन हे केंद्र सरकारचं मूलभूत उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. रूल ऑफ लॉ या विषयावर नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. दारिद्र्य हे पर्यावरणासमोरचं मोठं आव्हान असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शाश्वत विकास ही जगाची जबाबदारी असून एकत्रित प्रयत्नांतून शाश्वत विकास साधता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतानं नेहमीच सर्वांचं हित, शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रयत्न केले आहेत असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तसंच केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली या परिषदेला उपस्थित होते. कचरा व्यवस्थापनाबाबतच्या नियमांमध्ये सरकार लवकरच सुधारणा करणार असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. तर सेवा करावरच्या 0.5% सेसची रक्कम स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ गंगा मोहिमेसाठी वापरली जाणार असल्याची माहिती अरुण जेटली यांनी यावेळी दिली. जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानला जोडणाऱ्या गुप्त भुयारी मार्गाबाबत भारतानं निषेध व्यक्त केला आहे. सीमा सुरक्षा दलानं हे भुयार शोधल्यामुळे दहशतवाद्यांचा घुसखोरीचा उद्देश फसला आहे. यामागच्या सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही भारतानं केली आहे. दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला जवानांनी कंठस्नान घातलं तर 2 जवान जखमी झालेत. या पार्श्वभूमीवर सीमेवर गस्त वाढवण्यात आली आहे. राज्यातली दुष्काळी परिस्थिती, रासायनिक खतांच्या वाढत्या किमती आणि लहरी निसर्ग या सर्वांवर मात करत सोलापूरमधल्या प्रगतशील शेतकऱ्यानं द्राक्षाचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे. दक्षिण सोलापुरातल्या निंबर्गीतले धर्मराज बिराजदार यांनी सेंद्रिय शेती करून हा विक्रम केला आहे.
रासायनिक खतांचे तोटे ओळखून त्यांनी 10 वर्षांपूर्वी सेंद्रिय पद्धतीने शेती करायला सुरुवात केली। या शेतीमुळे यंदा दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी द्राक्षाचे विक्रमी उत्पादन घेतले। द्राक्षासोबत डाळिंब, भुईमूग अशी पिकंही त्यांनी घेतली आहेत। या सेंद्रिय शेतीची माहिती शेतकऱ्यांना मिळावी यासाठी त्यांनी द्राक्ष महोत्सव भरवलाय। त्याला अनेक शेतकरी भेट देत आहेत। आज कोणतेही केमिकल किंवा कोणतेही खत विकत आणून न घालता इतर जमिनीत आणि आपल्या गायी आणि ह्याच्यावर आधारित याच्याच माध्यमाद्वारे पीक आणणं हे झिरो बजेट। अमर्याद वृक्षतोडीमुळे पर्जन्यमानावर प्रतिकूल परिणाम होतो। या समस्येवर मात करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातले शेतकरी राजेश्वर पाटील यांनी एक पाऊल उचललं आहे। घरची 54 एकर शेती। बेताच्या परिस्थितीमुळे घरच्या शेतीची जबाबदारी लवकरच अंगावर पडली। सुरुवातीला त्यांनी पारंपरिक पिकाला बगल देऊन भाजीपाल्याचं उत्पादन घेतलं। उत्पन्न तर चांगलं मिळायचं, पण एकाच पद्धतीनं शेती करायला कंटाळून अखेर राजेश्वर पाटील या शेतकऱ्यानं फळबागेकडे वळायचं ठरवलं। पाणी नसलेलं गाव अशी ओळख असलेल्या कळंब तालुक्यातल्या निपाणी गावात पाटील यांचं शेत आहे। इतर गावाप्रमाणे इथंही अनेक समस्या, पण त्यावर मात करत पाटील यांनी पर्याय काढला आणि वनशेतीला सुरुवात केली। मी 25,000 सुरूची झाडं लावली। हे झाडाचं साधारणपणे मला 1 लाखाची रोपं लागली, पण 1 लाखाची रोपं ते 4 वर्षामध्ये जवळपास 30 फुटाची झाली सर्व झाडं। आणि एक झाड जवळपास 300 ते 350 रुपयाला एक दांडी माझी विकली गेली। त्याच्यानंतर मी बांबूचा प्रयोग केला। 40,000 बांबूचे आणून रोपं लावले। बांबूला आपण म्हणतो, पण एका बांबूच्या ठोंबापासून जवळपास 70 बांबू तयार होतात। म्हणजे 10 रुपयापासून 3,500 रुपये देणारे हे बांबू हे झाड आहे। पाटील यांच्या शेतातील प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी, शेतीतज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक त्यांच्या शेतीला भेट देतात। गावकरी आणि प्रशासनाच्या मदतीनं 10 किलोमीटरचं नाला खोलीकरणाचं काम मार्गी लावलं। त्यामुळे गावात पाण्याची समस्या दूर झाली आहे। विशेष म्हणजे लाखो रुपयाचं उत्पन्न मिळवून देणाऱ्या फळबागेतील फळावर ते कुठलंही रासायनिक खत वापरत नाहीत। निसर्गाचं चक्र ते तोडत नाही आणि इतरांनाही ते तोडू देत नाही। यासाठी ते जनजागृती करतात। पाटील यांचा हा प्रयोग दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल, यात शंका नाही। कोल्हापूर इथं तृतीयपंथीय परिसंवादाचं आणि कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। 2 दिवस चालणाऱ्या या उपक्रमाला कालपासून सुरुवात झाली। तृतीयपंथी, किन्नर अशी दूषणं लावून समाजातल्या एका संवेदनशील जीवाचं माणूसपण हिरावून घेणं योग्य आहे का, असा प्रश्न या कार्यशाळेत उपस्थित करण्यात आला। तृतीयपंथीयांना दैनंदिन जीवनात सामोरं जावं लागणारं वास्तव त्यांनी सर्वांसमोर मांडलं। आमच्याकडे बघण्याचा समाजाचा एवढा हीन भाव कशासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। समाजाची मानसिकता बदलण्याची गरजही व्यक्त करण्यात आली। तसंच लैंगिक विकलांगतेकडे एक शारीरिक अपंगत्व म्हणून पाहायला हवं, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करावी आणि अंगणवाडीतर्फे दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या मर्यादेतही वाढ करण्यात यावी, या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका समिती आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीनं नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अंगणवाडी सेविकांसाठी केवळ 8,000 कोटींची तरतूद करण्यात आली। त्यात नंतर वाढही केली गेली। मात्र वाढत्या महागाईच्या काळात हे पैसे अपुरे आहेत, त्यामुळे सरकारनं मानधन वाढवून द्यावं, अशी मागणी अंगणवाडी सेविका समितीच्या राज्य महासचिव शुभा शमीम यांनी केली। कोणीही बेघर राहू नये, प्रत्येक कुटुंबाला आपला हक्काचा निवारा मिळावा, यासाठी सरकारनं सुरू केलेल्या इंदिरा आवास योजनेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातल्या लोकांचं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय। नंदुरबार हा आदिवासी बहुल मागास जिल्हा, त्यामुळे बहुतांशी कुटुंबांकडे आपला हक्काचा निवारा नाही। मात्र प्रशासनानं गेल्या 22 महिन्यात नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यानं गरजूंना हक्काचं घर मिळालं आहे। जिल्ह्यात 77,172 पैकी 50,133 घरकुलं आतापर्यंत पूर्ण करण्यात आली आहेत। विशेष म्हणजे या घरकुलांसोबतच शौचालयांचं बांधकामही केलं जात असल्यानं गावं हगणदारी मुक्त होण्यास सहाय्य होत आहे। घरकुलचे 2 बिल भेटायले 35,000 आणि स्वतःचे पैसे टाकून हे घर
पूर्ण करतोय आम्ही आणि फायनल बिल झाले फायनल हे शौचालयाचं काम पण पूर्ण झालेच आहे आणि हे पूर्ण झाल्यावर आम्हाला बाकीची रक्कम भेटेल. आमची गावची लोकसंख्या 15,000 आहे. इंदिरा आवास योजना अंतर्गत जे घरकुलं मंजूर झाले ते 332 आमच्या गावचे मंजूर झालेले. त्यापैकी 247 लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळालेला आहे आणि 160 लाभार्थ्यांनाही दुसरा हप्ता मिळालेला आहे आणि जे राहिलेले लाभार्थी हे त्यांनाही आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. घरकुलांच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी R.V. गमे यांनी सर्व स्तरावर नियोजन केल्यानं लाभार्थ्यांना धनादेश मिळणं सोपं झालं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 2003 पासूनचे इंदिरा आवास योजनेचे घरकुल अपूर्ण होते, म्हणून मागच्या 15-16 महिन्यामध्ये आपण विशेष मोहीम या जिल्ह्यामध्ये राबवली आणि गेल्या 20 महिन्यामध्ये आपण जिल्ह्यात 22,000 घरकुलं पूर्ण केलीत आणि त्यांच्यासाठी जवळपास आपण 310 कोटी रुपये लाभार्थ्यांना वितरित केलेले आहे. इंदिरा आवास योजनेची यशस्वी अंमलबजावणी करून नंदुरबार जिल्हा राज्यात अग्रेसर तर बनला आहेच, शिवाय या कामी प्रशासनाचंही मोलाचं सहकार्य मिळालं आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष P.A. संगमा यांच्या पार्थिवावर आज मेघालयात तुरा इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तुरा या त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे. नवी दिल्लीत हृदयविकाराच्या धक्क्यानं काल संगमा यांचं निधन झालं होतं. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह अनेक राजकीय नेत्यांनी संगमा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. येत्या 24 तासात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तसंच कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1,500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून उरलेले 500 कोटीही लवकरच वितरित करणार मुख्यमंत्र्यांची लातूर इथं घोषणा. चारा डेपो उघडणार, चारा छावण्यांसाठी अर्थसहाय्य करणार, तहानलेल्यांना पाणी पुरवण्यासाठी तातडीचे विशेष उपाय करणार. दारिद्र्य निर्मूलन हे केंद्र सरकारचं मूलभूत उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लोकसभेचे माजी अध्यक्ष P.A. संगमा यांच्या पार्थिवावर मेघालयात तुरा इथं होणार आज अंत्यसंस्कार. आणि मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.